नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज अत्यंत जड अंतःकरणानं मी एक मन हेलावून टाकणारा प्रसंग माझ्या काव्यातून आपल्यापुढे सादर करणार आहे. अत्यंत हृदयद्रावक, अत्यंत नियतीचा निष्ठुर घाला असलेली, अत्यंत निरागस कोवळ्या जीवांचा बळी घेणारी ही घटना लातूर येथील औसा तालुक्यातील मौजे टाका या गावची निष्पाप निरागस 6वी इयत्तेतील नवोदय विद्यालयात शिकणारी मुलगी हिचा दुर्दैवी अंत झाला आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला. घराघरात या घटनेचे पडसाद उमटले. नियती किती निष्ठुर असू शकते आणि का असू शकते या प्रश्नापुढं सगळेच हतबल झाले. यामध्ये सत्य नक्कीच बाहेर येईल. तपास यंत्रणा सत्य शोधून काढतील. गुन्हेगाराला योग्य ती शिक्षाही होईल. परंतु त्या निष्पाप कोवळ्या जीवांच्या स्वप्नांची झालेली राखरांगोळी भरून निघेल काय? त्या कोवळ्या जीवाचं स्वप्न या जन्मी जे अधुरे राहिलं ते कधी पूर्ण होईल? आणि त्याच्यामुळं अत्यंत चटका लावून जाणारी ही घटना की तिच्या आई वडिलावर काय प्रसंग गुदरला असेल. मृत्यूच्या 3 दिवस अगोदर या अनुष्काचा आईला फोन आला आणि अर्धवट बोलून रडत रडत तिनं फोन ठेवला असं त्या आईनं सांगितलंय. काय असेल त्या लेकराच्या मनात, काय भावना असतील त्याच्या. आणि म्हणूनच मी या अनुष्का बाळाला माझ्या काव्यातून आज शब्द सुमनांजली वाहिली आहे, श्रद्धांजली वाहिली आहे. ही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे हॅलो आई मी अनुष्का बोलते. कविता सादर करतानाही कविता लिहित असतानाही माझा कंठ दाटून आला होता. सादर करतानाही अत्यंत हृदय भरून आलेलं आहे. अशा प्रकारची ही आगळी वेगळी श्रद्धांजली आज मला वाहावी लागत आहे. ऐकूया माझी ही कविता. हॅलो आई मी अनुष्का बोलते. आई तू उमेदीने दिलेली खंबीर साथ सुटून गेली. आई तू उमेदीने दिलेली खंबीर साथ सुटून गेली. आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. आई या शाळेतल्या राजकारणात माझं स्वप्न वाहून गेलं. आई या शाळेतल्या राजकारणात माझं स्वप्न वाहून गेलं. त्या दिवशी मनातलं सगळं तुला बोलायचं राहून गेलं. भोळी निष्पाप बालबुद्धी विचारातच गुरफटून गेली. आणि आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. इथल्या जीवघेण्या स्पर्धेत नेहमी मला टिकायचं होतं. आई इथल्या जीवघेण्या स्पर्धेत नेहमीच मला टिकायचं होतं. कसं सांगू आई तुला, मला खूप शिकायचं होतं. आभाळा एवढी माझी स्वप्ने व्यवस्थेने लुटून नेली. आभाळा एवढी माझी स्वप्ने व्यवस्थेने लुटून नेली. आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. तुला फोन केला तेव्हा हृदय भरून आलं होतं. तुला फोन केला तेव्हा हृदय भरून आलं होतं. समोरच्या दडपणामुळे शब्द ओठात विरून गेले होते. तुला फोन केला तेव्हा हृदय भरून आले होते. समोरच्या दडपणामुळे शब्द ओठात विरून गेले होते. कंठ दाटून आल्याने वाटलं जणू छाती फुटून गेली. आणि आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. तुझी भेट होण्याआधीच माझं सगळं संपलं होतं. आई तुझी भेट होण्याआधीच माझं सगळं संपलं होतं. त्या सरकारी नजर कैदेत सांग ना कोण आपलं होतं. एवढी कशी ग या दुनियेतून माया कन वाटून गेली. आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. आई या जन्मी तुम्हा सर्वांचं ऋण फेडता आलं नाही. आई या जन्मी मला तुम्हा सर्वांचं ऋण फेडता आलं नाही. अर्ध्यात डाव मोडून गेला मला घडताही आलं नाही.
माझ्या चिमुकल्या आयुष्यात ही निर्दयी माणसं भेटून गेली. माझ्या चिमुकल्या आयुष्यात आई निर्दयी माणसं भेटून गेली आणि आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. नीच मगरूर मानसिकतेने कुणाची लेकरं फस्त होऊ नयेत. नीच मगरूर मानसिकतेने कुणाची लेकरं फस्त होऊ नयेत. नवोदय नाव असणाऱ्या शाळेत उदयाचे अस्त होऊ नयेत. जाता जाता ही एक शंका उगीच मनात दाटून गेली. जाता जाता ही एक शंका उगीच मनात दाटून गेली आणि आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. गुन्हेगारांना शिक्षा होईल, पण माझ्या स्वप्नांचं काय होणार? गुन्हेगाराला शिक्षा होईल, पण माझ्या स्वप्नांचं काय होणार? अजून अशा किती निष्पाप अनुष्कांचा जीव जाणार? धास्तावलेल्या माझ्या मनाला एक भीती वाटून गेली. धास्तावलेल्या माझ्या मनाला एक भीती वाटून गेली आणि आई तुझी निरागस अनुष्का मतलबी जगातून उठून गेली. आई सांभाळ स्वतःला आणि हळव्या मनाला आवरून घे. आई सांभाळ स्वतःला आणि तुझ्या हळव्या मनाला आवरून घे. मनाने खचलेल्या आजी बाबांना आता तूच सावरून घे. अभ्यास करून मला इथे येण्याची बुद्धी कुठून झाली? अभ्यास करून मला इथे येण्याची तरी बुद्धी कुठून झाली? आणि आई तुझी निरागस अनुष्का या मतलबी जगातून उठून गेली. आणि हे शेवटची शब्दांजली, पुनर्जन्म खरा असेल तर तुझ्या पोटी पुन्हा नक्की येईल. आई, पुनर्जन्म खरा असेल तर तुझ्या पोटी पुन्हा नक्की येईल. मनाने खचलेल्या आजीबाबांना आई, पुनर्जन्म खरा असेल तर तुझ्या पोटी नक्की येईल. बुद्धिमत्तेचे पंख लावून नवी भरारी पुन्हा घेईल. बुद्धिमत्तेचे पंख लावून नवी भरारी पुन्हा घेईल. कोवळ्या निष्पाप बालवयात अशी नियती गाठून गेली. आई, कोवळ्या निष्पाप बालवयात मला नियती गाठून गेली आणि आई तुझी निरागस अनुष्का या मतलबी जगातून उठून गेली. या मतलबी जगातून उठून गेली. अनुष्का बाळा, भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली. शब्दातीत घडलेली घटना याचं शब्दात वर्णन करणं माझ्याच्यानं शक्य नाही.